श्रेयस अय्यर आणि श्रेयस अय्यर काल एशिया कप साठी टीम इंडिया डिक्लेअर झाली. 15 जणांची ही टीम होती आणि जशी टीम डिक्लेअर झाली तसं एकाच नावाचं वादळ सध्या सुरू आहे, चर्चेचं वादळ, ते म्हणजे श्रेयस अय्यर. एकच प्रश्न, का बरं श्रेयस अय्यर टीम मध्ये असू शकत नाही? का बरं? इंडिया आणि इंग्लंडची जी टेस्ट सिरीज झाली होती तेव्हा सुद्धा हाच प्रश्न होता की का बरं श्रेयस अय्यर नाही? श्रेयस अय्यर कुठे कमी पडतोय? IPL मध्ये ऍज अ कॅप्टन म्हणून त्याने प्रूव्ह केलं, बॅट्समन म्हणून त्याने प्रूव्ह केलं. चॅम्पियन्स ट्रॉफी जे इंडियाने जिंकली तेव्हा सुद्धा तो टॉपचा बॅट्समन होता. डोमेस्टिक मध्ये मग विजय हजारे ट्रॉफी असेल, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी असेल, त्याचा परफॉर्मन्स आहे. मग आता अजून श्रेयस अय्यरला काय करावं लागेल की तो टीम मध्ये येईल? आपण सगळे जे इंडियन क्रिकेट फॅन्स आहोत ना, ते श्रेयस अय्यरसाठी खरंच इमोशनल आहोत आणि आपल्याला सगळ्यांना वाटतं की श्रेयस अय्यर टीम मध्ये असायला पाहिजे. स्वतःचे सिलेक्टर आहेत अजित आगरकर, त्यांनी सांगितलेलं आहे की आज श्रेयस अय्यरची काही चुकी नाही, पण आमची सुद्धा चुकी नाही, आम्ही त्याला नेमकी कुणाच्या जागेवर घेतलं असतं. आता बघा मित्रांनो, ही जी एक लाईन आहे ना सिलेक्टरनी सांगितलेली की आम्ही त्याला कुणाच्या जागेवर घेतलं असतं, ही ऍक्च्युअली इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही जर ही टीम बघितली ना, स्किल तर आहेच, पण ही टीम मध्ये ना जे प्लेयर्स आहेत ते स्लॉटनुसार आहेत, पोझिशननुसार आहेत. म्हणजे ओपनिंगचा स्लॉट त्याच्यासाठी प्लेयर्स, नंतर 3 नंबरला, 4 नंबरला, 5 नंबरला या स्लॉटनुसार प्लेयर्स घेतलेले आहेत. आणि श्रेयस अय्यरचा जो बॅटिंगची पोझिशन आहे ती जास्तीत जास्त तुम्ही त्याला 4 नंबरला किंवा 5 नंबरला, 5 नंबर आहे त्यासाठी खूप खाली होतो, 3 ते 4 नंबरलाच त्याला बॅटिंग पोझिशन तुम्ही पाठवू शकता. आणि ऑलरेडी जे ऑप्शन्स होते त्याच्यामध्ये बघा, ओपनरसाठी संजू सॅमसन आहे, अभिषेक शर्मा आहे, आता शुभमन गिलला सुद्धा ऍड केलेला आहे. त्याच्यानंतर खाली जर बघितलं 3 नंबरला तिलक वर्मा आहे, 4 नंबरला सूर्यकुमार यादव आहे, त्याच्यानंतर हार्दिक पांड्या आहे, अक्षर पटेल आहे. आता 5 नंबर पर्यंतची जी बॅटिंग आहे ती या प्लेअर मध्येच कव्हर होत आहे. मग याच्यामध्ये तुम्ही बसवणार कुणाला? अभिषेक शर्मा टॉपचा ओपनर आहे, टॉपचा बॅट्समन आहे सध्या T20 रँकिंग मध्ये, तो बसू शकत नाही. संजू सॅमसन सध्या बेस्ट विकेट किपर बॅट्समन आहे T20 मध्ये, तो बसू शकत नाही. तिलक वर्माचा सुद्धा परफॉर्मन्स खूप जबरदस्त आहे, सेंचुरीज आहे त्याच्या. त्याच्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव आहे, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल हे तर टॉपचे ऑलराऊंडर आहेत सध्या T20 मध्ये. तर श्रेयस अय्यरला फिट करणं खरंच सध्या तरी खूप डिफिकल्ट आहे. एक पॉईंट आपण म्हणू शकतो की शुभमन गिलच्या जागी काय श्रेयस अय्यरला घेता आलं असतं का? पण पुन्हा प्रॉब्लेम तोच आहे की बॅटिंग पोझिशन काय. आणि शुभमन गिलकडे आता टीम मॅनेजमेंट आणि कोच स्वतः सुद्धा तिन्ही फॉर्मॅटचा कॅप्टन म्हणून बघत आहेत आणि त्याची तयारी आता सुरू झालेली आहे. टेस्टचा कॅप्टन तो झालेला आहे, आता T20 मध्ये सध्या त्याला व्हाईस कॅप्टन करण्यात आलेला आहे, वन डे मध्ये ऑलरेडी तो व्हाईस कॅप्टन आहे. त्याच्यामुळे शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांचं आपण कम्पॅरिझन करू शकत नाही. शुभमन गिलला तर त्या टीम मध्ये घेणारच होते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? खरंच स्लॉट नाहीये की याच्या मागे काही कारण आहे? कुणी बदला घेत आहे, कुणी राजकारण करतंय? तुम्हाला काय वाटतं?